Let's have a talk on this reflection of man. अमारी सोल यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे आणि सेन्सिबल असं पुस्तक आहे मला असं वाटलं. सो मनात असं थॉट आला की लेट शेअर दिस सेन्सिबल बुक विथ अ सेन्सिबल मॅन. ओके, तर हा मी चूज नाही केलेला आहे. हा जो समोर आलेला आहे तोच टॉपिक आपण वाचतोय. अ मॅन्स इगो. व्हॉट्स मोर फ्रजाईल दॅन अ वुमन्स हार्ट? A man's ego. Let me explain. When you first meet a man and he lies to you about what his economic status is, or what his current relationship status is, that's all to protect his ego. You see, at the point, he's decided that he's interested in you, but his insecurities are telling him that you won't accept him for what or who he is. So he creates an illusion of who he thinks you would like him to be, thus reducing his chances of rejection. However, when you look a little deeper, it's not the rejection alone that he fears most. What he fears the most is the feeling that rejection causes and how that feeling impacts his ego. That is, in fact, how worse fear. In the end, some men would be willing to go to any lengths to protect their egos, up to and including lying to you, cheating on you, and ultimately breaking your heart. म्हणजे मराठी मराठी बेसिकली जेव्हा माझा एक यावर एक मी खूप पूर्वीपासून म्हणते की जो माणूस खूप इगोइस्टिक असतो ना तो ऍक्च्युली खूप भित्रा असतो. खूप भित्रा. येस. ज्याला काहीतरी गमावण्याची किंवा काहीतरी आपण जसं मधल्या काळामध्ये काही फिअरचे टाईप शिकलो ना, राईट? तर ज्याला काहीतरी भीती असते तो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे मी कशाला घाबरत नाही. म्हणजे ही कीप शोईंग दॅट की मी खूप स्ट्रॉंग आहे. आणि दॅट इगो इट मीन्स की तो ऍक्च्युली भित्रा आहे. की माझं इगो म्हणजे थोडक्यात भित्रा. येस. जितका इगो जास्त तेवढं लक्षात ठेवायचं की बिचारा फाटले म्हणजे तो खूप घाबरलेला आहे. इगो आहे हाच हेच कसं समजून घ्यायचं. त्या व्यक्तीला तुझ्याशी कनेक्ट व्हावं असंच वाटत नाही. त्या व्यक्तीला तुला फक्त ऐकवायचं असतं. मी किती भारी ऐक. अरे मी काहीतरी बोलायला आलोय. मी काय बोलतोय ते ऐक. मी काय काय उद्योग छान केलेत. माझं कसं आहे. मी जिथे मी आणि हे बोलण्यात तुला व्यवस्थित लक्षात येतं की अरे याच्या पलीकडे जरा जातोस का. माझी कंपनी, माझ्या कंपनीमध्ये असं चालतं. माझ्या कंपनीत मी सगळ्यांना ही मुभा देतो. माझ्या कंपनीत कल्चर हेच चालतं. हो तुझंच आहे ते. ऑन पेपर हे तुझंच आहे. डायरेक्टर आहेस तू किंवा फाउंडर आहेस तू त्या कंपनीचा. प्रत्येक वेळी बोलून का दाखवलं पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट फक्त माझ्यामुळे चालते का. घर तरी माझ्यामुळे चालतं का. त्या घरात जसा तो पुरुष एका जागी बसलेला आहे तसं ती स्त्री पण त्या घरासाठी ऍक्टिव्ह आहे म्हणून ते चाललंय प्रपोशनली. पण नाही, मी तिला मुभा दिली की तू हे काम करू शकतेस. मी तिला मुभा दिली की तू आणखीन 4 बायका घरात ठेव. मी तिला मुभा दिली की तू बाहेर जाऊन एखादा बिझनेस केलास तरी चालेल. सच काइंड ऑफ थिंग्स आर इगो. काही मंडळींना, काही पुरुषांना ते कॉन्शियसली लक्षात नाहीयेत किंवा त्यांचं असं पर्पज नसतं की मला ते शो ऑफ करायचंय. आपण म्हणूया ना की आपल्याकडे ते जीन्स तसे तयार झाले तर की सगळेच पुरुष युजली तसेच असतात. त्यामुळे हे जाणीव करायला वेगळं जरा सेन्स वापरायला लागतो की अरे बापरे हा शब्द मला वापरायचा नाहीये. तर कारण तो इतका ग्रँटेड आहे की असेच बोलतात पुरुष. हे काय आता वेगळं ट्रेनिंग घ्यायचं का पुरुषांनी बोलायला. तर ते इतकंच नॉर्मल आहे. पण ज्याला त्यातनं सावरायचं असेल तर त्याला ते लक्षात घ्यायला लागणार की मीचा वापर कमी करायचा हे आपलं असू शकतं. माझं कसं असू शकेल. आणि आपलं म्हटलंस तर तुझी इन्व्हॉल्वमेंट वाढते. मी माझंही म्हटलं किंवा तू काय म्हणशील हे घे 4 कॅमेरा सेटअप, हे 4 गोष्टी यू एन्जॉय. पण हे जेव्हा आपण आपलं म्हणून करतो तेव्हा न कळत
इन्व्हॉल्वमेंट समोरच्याची वाढलेली असते. जेव्हा तू मला ते मुभा देतोस की पॉडकास्ट माझा आहे, पण चल दीदी बुक तुझ्या आवडीचं घेऊया, तेव्हा मला ती इन्व्हॉल्वमेंट फील होते. तू असं म्हणतोस का माझा पॉडकास्ट आहे, मी ठरवणार काय करायचं ते. तुझ्या बाबतीत तर मी नाहीच ठरवू शकत काय. तू सांगतानाच ते डिलिव्हर कसं करतोस की आपण असं करूया का, तू आपण म्हणल्यामुळे मग मी त्यात इन्व्हॉल्व्ह होते. तर हा जो प्रोटोकॉल असतो किंवा हे जे बोलण्याची लय असते किंवा जे आपल्या शेवटी आत आहे तेच बोलण्यात येतं, वाचेवरती येतं, तर तो इगो म्हणजे की सारखं मी. आणि जेवढा इगो जास्त तेवढी पोटात भीती काहीतरी खूप. तू म्हणजे एक ऑब्झर्व करशील किंवा ऑलमोस्ट केलेलंही असशील की काही खूप छान पोझिशनवरची लोक असतात आणि ती खूप हंबल असतात. हो या राईट, यू हॅड ऑब्झर्व मेनी मोर हा पीपल. हा करेक्ट, आपण नावं नावच नको घेतो. घ्यायला, बरं, ठीक बरोबर आहे. नाव नको घ्यायला. तू पण ऑब्झर्व केलेली आहेस आणि तुला कौतुकही वाटलंय की भाई इतका सारा कुछ हो की मी भी हाऊ इतका इतका सायलेंट. येडा झालो ना मी त्या दिवशी. मी महिनाभर विचार करत होतो की हा माणूस इतका हंबल कसं काय असू शकतो, इतका हंबल. ते लक्षात आलं मग का, कारण की भीती नाहीये. फिअर ऑफ लॉस, फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ फलाना फलाना, यावर त्याने ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ही कॅन डील विथ इट. मी खूप महान आहे हे दाखवण्यासाठी मी जर समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखत असेल किंवा कमी लेखवणार असेल की तुझ्याकडे हे नाहीये रे, माझ्याकडे हे, तू असा नाहीयेस रे, माझ्याकडे असं, याचाच अर्थ मला भीती आहे, मला माहितीये मी खूप कमी आहे, मला अजून काही केलं पाहिजे, पण मी तुझ्यापेक्षा बरा आहे ना, मग मी तुला क्षणोक्षणी जाणीव करून देणार की याच्यापेक्षा तू बरा आहेस. म्हणजे मी आत्मसुख घेतोय, मला तुझं काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. जिथं आत्मसुख आहे, आत्मकेंद्रितपणाचा आहे, तिथे मग तो इगोच आहे. आणि इगो इज इक्वल टू फिअर, हे मला माझं म्हणजे कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळेच माझं ते ओपिनियन तयार झालेलं असेल, बट येस इट इज देअर. आणि जितका माणूस हंबल असेल, नम्र असेल, त्याने स्वतःच्या भीतींवरती काम केलेलं आहे. मी असं म्हणत नाहीये भीती असूच शकत नाही, भीती असते, पण त्याने स्वतःवरती काम केलेलं असतं. तर याच्यात त्यांचं तेच म्हणणं आहे की समोरच्या व्यक्तीने मला फिअर ऑफ लॉस, फिअर ऑफ रिजेक्शन, तर समोरच्या व्यक्तीने मला रिजेक्टच करू नये म्हणून मी त्या व्यक्तीला इतकं काहीतरी असं छान फैलावून सांगणार की रिजेक्शनचे चान्सेसच कमी झाले पाहिजे. आणि एखाद्या स्त्रीचं हृदय तुटेल किंवा जोडलं जाईल, पण पुरुषाचा इगो हालत नाही, त्याला ते मॅटरच करत नाही. ऐसे 10 दिल तोड दूंगा पर मैं जो बोल रहा हूँ वही सही है. तिथं दिल तोडणे का फक्त स्त्रीशीच रिलेटेड नाहीये. आपण जेव्हा आपल्या भावाशी किंवा आपल्या मित्राशीही फार विचित्र वागतो तेव्हा त्यालाही दुःख होतच की. त्यामुळे और दिल तोड दूंगा पर मैं मानूंगा किसी की नाही. सो म्हणून असं म्हणलं जातं की पुरुषाचा इगो जास्त रिजिड आहे, दगडापेक्षा जास्त रिजिड आहे तो. आणि मला असं वाटतं तो इगो येतो त्या भीतीमधूनच, आणि हेच त्यांनी पण एक्सप्लेन केलंय की समोरच्या व्यक्तीकडनं रिजेक्शन येण्याआधीच त्याला इतकं छान सुंदर सांगायचं की ती समोरची व्यक्ती मला नाही नाही म्हणू शकली पाहिजे. हे समोरच्या व्यक्तीला असं का मी शब्दात गुंतवतोय किंवा का मी खूप छान छान काहीतरी इलॅबोरेट करून सांगतोय, जे की गरजेचं नाहीये. मला फिअर ऑफ रिजेक्शन आहे ना, की तू मला नाही म्हणायचं नाहीस. मी सांगितलंय ना या ग्लास मधलं पाणी पी, तर ते प्यायचं, नाही म्हणायचं नाहीस. माझं आत्ता जाणवतोय ते मी पॉडकास्ट बघत होतो ना, ते रवी राजीव तलरेजाचा, तर तिथं ते बोलले की richest person in the room is the one who has got most of rejections, and those, if you want to be a rejected millionaire or unrejected normal man. normal people or एम्प्लॉय नको म्हणायला, पण नॉर्मल पीपल. मला तिथं जाणवतं की हा, की ते हेच सांगत होते, बिझनेसमध्ये पण तुम्ही जितकं जास्त रिजेक्शन तुम्हाला मिळेल तितकंच तुम्ही मोठे होणार आहात. आणि हो. तुम्हाला असं वाटत असेल की रिजेक्शन नको म्हणून असं सावरा सावरे, तर ते चुकीचं आहे. राईट राईट राईट.